सर्वसाधारण गटातून माझे बंधू ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याबरोबर समेत सावरोली पंचायत समितीने माधुरी ताई संदेश पाटील आणि दुसऱ्या वाशिवली गटातून आमच्या गौरीताई गडगे या निवडणूक लढवत आहेत. मी आपल्याला या मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना आश्वासित नक्की करेन, ज्या पद्धतीने या कुंबिली ग्रामपंचायतीवर गेली 5 वर्ष माझे वडील सरपंच झाले, माझे भाऊ 4 वेळा, माझे ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे 4 वेळा त्या ठिकाणी निर्वाचित झाले आणि आता त्यांचा मुलगा त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून काम करतो आहे. आणि आमचं कुटुंब म्हणून आपण पत्रकार बंधूंना ज्ञात आहात की गेली 2 वेळा मी खोपोली शहराचं नगरसेवक भूषवलं. मागच्याच निवडणुकीत मी पण निवडून आलो. माझी पत्नी सौभाग्यवती रेश्मा गायकवाड म्हणून निवडून आल्या. आमची नाळ ही सर्वसाधारण मतदारसंघातल्या सर्व जनतेशी आहे. गायकवाड कुटुंब हे कधीही स्वार्थीपणाचं आणि कपटीपणाचं राजकारण कधी केलं नाही. कुंबिलीसारख्या औद्योगिक वसाहतीमध्ये असेल किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्याची जनताचे घटक कसे सामायिक होतील, त्यांना कसा एक रोजगार मिळेल आणि त्या रोजगारातून त्या घरातील लोकांना एक चांगलं समाधान कसं प्राप्त होईल या अनुषंगाने आम्ही काम करतो. आजपर्यंत माझे बंधू ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सरपंच म्हणून काम केलं असेल तर आपण त्यातनं ज्ञात आहात सियासर फंडाच्या माध्यमातून अनेक कंपन्या आमच्या आहेत. त्या कंपनीतून ॲम्ब्युलन्स कशी प्राप्त होईल आपल्या गोरगरीब जनतेला, त्यांच्या दवाखान्याचा खर्च कमी व्हावा, बाबतीची कोटी होऊ नये म्हणून कसं होईल, त्या पद्धतीने मला आठवतं आहे 17 ते 18 वर्ष झाली स्वच्छता अभियान आलं आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ती घनकचऱ्याची गाडी पहिली या परिसरामध्ये आली असेल सियासर फंडामधून तर ती कुंबिली ग्रामपंचायतीमध्ये आली. मला दुसरं आपल्याला सांगायला आवडेल की ग्रामपंचायत ह्या एरियामध्ये एक चांगलं ग्रामपंचायत कार्यालय व्हावं आणि सुसज्जतेचं काम आपल्या जनतेचं व्हावं. ग्रामपंचायत फंडातून कधी ग्रामपंचायत कार्यालय त्या काळी होत नव्हतं. पण मला आठवतं आहे 2011 साली माझा भाऊ ज्ञानेश्वर गायकवाड सरपंच झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिले कार्यालय बांधण्याचं काम ग्रामपंचायत फंडातून केलं. आपल्याला सांगायला अजून एक आवडेल की 2014-15 साली ज्या ठिकाणी कोकणातून पहिली ग्रामपंचायत निवडली असेल तर जलस्वराज्य टप्पा 2 पाणीपुरवठा योजना 5 कोटीची ती आणण्याचं काम रायगड जिल्ह्यामधली पहिली महाराष्ट्रातून कुंबिवली ग्रामपंचायत निवडली गेली. मला आठवतं आहे की आम्ही सगळी आमची मंडळी आहे, महायुतीचे सगळे उमेदवार आमच्याबरोबर आता कोपडे दादा आहेत, जाधव काका आहेत, आमचे पाटील बंधू आहेत. या सर्व परिसराला ज्ञात आहे की ह्या माझगाव गावामध्ये ज्या ठिकाणी मी आता उभा आहे त्या गावातली लोकही मी प्रामाणिकपणे कुंबिवलीच्या औद्योगिक कारखानदारीमध्ये पुलाची कामाला लावण्याचा प्रयत्न मी प्रामाणिक केलेला आहे. ह्या गावातली लोकही मंगलमला असेल, अंगा कंपनीमध्ये असेल, बीबी मिलमध्ये असेल, त्या ठिकाणी रोजगार जो आमच्याजवळ आला त्या माणसाला रोजगार प्राप्त करून देण्याचं काम आम्ही निश्चित केलेलं आहे. मी आपल्याला दुसऱ्याला पत्रकार बंधूंना आपल्याला या ठिकाणी या मतदार बंधूंना आश्वासित निश्चित करतो की येणारी निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारखानदारी वाढत आहे. कुंबिलीसारख्या गावामध्ये एकही जागा शिल्लक नाही आहे. कारण याचं असं आहे की आमच्याकडे कारखानदारी येते तर कुंबिवली ग्रामपंचायतमध्ये आम्हाला कारखानदार पाहिजे, आम्हाला कंपनी उद्योग करायचे. याचं कारण एकच आहे की कुंबिवली ग्रामपंचायतमधलं नेतृत्व करणारं हे ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड आहेत आणि ह्या आता परिसरामधलं नेतृत्व ज्ञानेश्वर भाऊ करतायत आणि त्यांचा सर्वांचा पाठबळ, या सर्वसामान्य जनतेचा पाठबळ त्या ज्ञानेश्वर भाऊला आणि आमच्या संदेश पाटलांच्या मिसेस माधुरीताई पाटीलला निश्चित आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये 5 तारखेला जो मतदान होणार आहे ते सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून मतदान करणार आहे. आणि लोकही आता आमच्याबरोबर कोण उमेदवार आहे त्याला दगड मारण्याचं काम किंवा त्यांच्यावरती वाईट बोलण्याचं काम ही संस्कृती गायकवाड कुटुंबाची बिलकुल नाही आहे. ते काय करतात, त्यांच्या कारखानदारीवर त्यांनी किती आश्वासन दिलेत लोकांना की आम्ही नोकऱ्या लावतो, त्या नोकऱ्या किती लोकांना परमनंट केल्यात. ह्याच गावातले काही व्यक्ती त्यांच्याकडे गेले होते की आम्हाला नोकरीदारी द्या, पण त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही आहे. पण आम्ही ह्या आपल्या माध्यमातून निश्चित सांगेन पत्रकार बंधूंनो, येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित लोकांच्या रोजगारदारीचा प्रश्न सोडू. मी आपल्याला या गावातीलही महिला आमच्याकडे कंपनी मंगलमला आग लागली म्हणून काही महिलांना आमच्याकडे कमी केल्या असतील, पण पॅकेजिंगची कंपनीच्या माध्यमातून जवळ 250
महिला आमच्याकडे काम करतात. निस्वार्थीपणे आम्ही काम देतो त्यांना. आपल्याला या गावातील सगळे सुज्ञ नागरिक, आमचे सरपंच गोपीनाथ जाधव असतील, दादा असतील, हे सर्वांना ज्ञात आहे. लोक भूलतापाला बळी पडणार नाही. लोकांना हा चेहरा लागतो आणि तो चेहरा ज्ञानेश्वर भाऊ गायकवाडांच्या माध्यमातून या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला गुलाला आमचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी.